सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज. फलटण नगरपालिकेत कोणाची सत्ता येईल? रणजित दादा. कशामुळे काय सांगता येईल का? नाही, कारण की फलटणमध्ये तर रणजित दादांचंच आहे आत्ता सगळं. आणि तसं म्हणाय गेलं तर सनी दादा तर आपल्याला माहितीच आहेत कशा आहेत ते. आणि सनी दादा म्हणजे असं व्यक्ती आहे तो की त्यांनी कोरोनाच्या काळात पण खूप आम्हाला मदत केली. म्हणजे आम्हालाच नाही, मंगळवार पेठेला पूर्णपणे खूप मदत केली आणि अजून पण म्हणजे ते मदत करतातच. आणि स्वतः आमचं म्हणजे आम्हाला घर राहिलं नव्हतं आणि आमच्या घरात पाणी वगैरे येत होतं, तरी पण त्यांनी आम्हाला स्वतःच्या पैशांनी घर बांधून दिलं. आणि इथे मठामध्ये खूप असं कचरकुंडीच होती, त्यांनी स्वतःच्या पैशांनी तिथं साफसफाई केली. छोट्या मुलांना खेळायसाठी तिथं म्हणजे माती वगैरे टाकली. त्याच्यामुळे रणजित दादा. आणि आम्ही तर आमचं मतदान दादा जिथं म्हणतील सनी दादा, आम्ही तिथेच करणार. प्रभागातील विकासासाठी कोणाची सत्ता यावी अशी अपेक्षित आहे? मला तर प्रभागातील विकासासाठी अनिकेत राजे यांची सत्ता यावी असं वाटतं. कारण ते सुशिक्षित आहेत, शिकलेले पण आहेत आणि योग्य निर्णय घेतील. त्यामुळे प्रभागातील ज्या सुखसोयी आवश्यक आहेत ते करून देतील. बरं, काय सुखसोयी अपेक्षित आहे तुम्हाला प्रभागात? प्रभागात सांडपाण्याची व्यवस्था नाही आहे एवढेच, बाकी पाण्याची वगैरे आहे, त्यांनी करून दिलेली आहे. त्यामुळं आणि युवा वर्गासाठी किंवा महिला वर्गासाठी काय विकास अपेक्षित? युवा वर्गासाठी हेल्थ क्लब आणि पहिली तर गोष्ट महिला वर्ग शिकलेले आहेत पण आता सध्या घरी आहेत. त्या बऱ्याच महिला घरी आहेत, तर त्यांच्या शिक्षणाचा उपयोग त्यांच्या संस्थेतून होऊ शकतो. त्यामुळे ते त्यांच्या बऱ्याच संस्था आहेत, शिक्षण संस्था, त्यामुळे महिला तिथे जॉब करू शकतात, आपलं स्वतःचं शिक्षणाचा उपयोग करू शकतात. प्रभाग 2 मध्ये विकास झालाय का? हो झाला. काय झालाय विकास? हे नाही का, एखाद्याला संकटाच्या वेळी उभा राहते ती कोण? सनी दादा. बर आणि रस्त्याची कामे वगैरे केले ते. बर, अजून काय विकास होणं अपेक्षित आहे? अपेक्षित आहे की जरा नाही का, घरी बसलेल्या महिलांसाठी काहीतरी उद्योग पाहिजे, गृहउद्योगी. आणि जे नडलेले असतात, ज्याच्याकडे उपचारच कुठल्या गोष्टीचा नाही, पैशाचा आहे, तर त्या थोडाफार सातबार द्यावा. यासाठी कोणाची सत्ता येणं अपेक्षित आहे तुम्हाला, किंवा कोणाची सत्ता यावी असं वाटतंय? आपलं सनी दादा. फलटण नगरपालिकेवर सत्ता कोणाची येईल असं वाटतंय तुम्हाला? माझा तर पर्सनली असं म्हणणं आहे की जे सगळे युवा वर्ग आहे ते शिवसेनेच्याच माग आहेत आणि त्यांचं काम आपल्याला दिसतंय. ज्यांचं काम आपल्याला ह्या मंगळवार पेठेत दिसतंय त्याला सगळे मतदान करावे अशी माझी विनंती आहे आणि मी स्वतः पण तेच करणार आहे. हे माझी इच्छा आहे की शिवसेनेला परत आपण एक चान्स द्यावा आणि परत युवांसाठी जे रोजगार वगैरे आहेत ते सगळे स्कीम आपण त्यांच्या थ्रू हे तर इम्प्लिमेंट करावं ही माझी इच्छा आहे. युवा वर्गासाठी काय विकास अपेक्षित आहे? जास्त करून जे अनएम्प्लॉयमेंट आहे त्या विषयावरतीच आपण चर्चा करणार आहेत. आमचं बोलणं जसं झालं आहे तसं ते अनिकेत बाबा म्हणलेत की आपण बरेचसे हे करणार आहेत, ऑफर करणार आहेत युवांसाठी, रोजगार मेळावा वगैरे काय काय जे असेल त्यांचं काम पण पहिल्यापासून चांगलं आहे. आणि जोपर्यंत आपल्यावरती मंगळवार पेठेवरती रामराजेंचं म्हणजे इन्फ्लुएन्स आहे तोपर्यंत तरी सर्व चांगलं चाललं आहे, हे माझं बघणं आहे आणि मी माझं मतदान शिवसेनेला देईन. धन्यवाद. सध्या नगरपालिका निवडणूक चालू आहे, तर काय सांगता येईल नगरपालिका निवडणुकीवर? नगरपालिका निवडणुकीबद्दल माझं एवढंच मत आहे की जे चांगले रोड खराब आहे ते चांगलं सुधारणा झाली पाहिजे आणि ज्यांना नोकरी नाही त्यांना नोकरी मिळाली पाहिजे. मी स्वतः ग्रॅज्युएट आहे पण मलाच अजून कुठं नोकरी भेटली नाही आहे. त्यासाठी अजून युवा वर्गासाठी अजून विकास काय अपेक्षित आहे? विकास फक्त की अजून असं प्रत्येक ठिकाणी चांगल्या सुविधा, म्हणजे जे असे गोरगरीब आहेत त्यांना सुविधा चांगल्या भेटल्या पाहिजेत, त्यांची कामं झाली पाहिजेत. नगरपालिकेत सत्ता कोणाची येईल? रणजित दादाची. कशामुळे असं वाटतंय? आमच्या इकडे सोय झालेली आहे चांगली. प्रभागात काही विकास कामे झालेली? हो झालाय. कुठली झाल्यात? ड्रायव्हर मधून सनी दादाच्या इकडे. काय विकास कामे झाले काय सांगते? पाणी येळेवर येतं, घंटा गाडी येते, ब्लॉक झाल्यात, सगळं आहे व्यवस्थित. धन्यवाद. युवा वर्गासाठी काय विकास अपेक्षित आहे? आता म्हणजे आधी पण खूप महाराज साहेबांनी विकास आपल्या केलेला दिसतोय आणि पहिल्यापासूनच महाराज साहेब आपल्या इथे विकास करत आलेले आहेत. कुठला विकास काय सांगता येईल का? आणि आता बघा ना, रस्ते आता तुम्ही बघत आलाय, रस्ते किती केलेत. परत बुद्धविहार आपल्या मंगळपेठेचं त्यांनी पण तेच केले. परत अजून जिम केली, जिम केली. अजून वरून ही चावडी दिसते का मागं, ही जी चावडी आहे ना ती नुसतं आता जे बाकीचे आहेत ते आता नुसतं मी लहानाचं मोठं इथं झालं ते नुसतं आपलं ऐकून नाही, नुसतं ऐकतोय की इथं चावडी करणार आहे. पण मला नाही काय वाटत की अजून तर काही तर चावडी होईल.
पण जो अनिकेत राजे निवडून आल्यावर मला वाटतं 100% विकास होईल आणि 100% इथं चावडी होईल. त्यामुळं माझं मत अनिकेत राजे. नगरपालिका निवडणुकीत सत्ता कोणाची येईल? नगरपालिकेत निवडणुकीत आपल्या फलटण तालुक्यात आमच्या माहितीनुसार तुम्हाला सांगतो खासदार रणजितदादा येतील, शमशेरदादा येतील बघा. कशामुळे येईल काय सांगता येईल? कशामुळे मी त्यांची कामं तशी आहे ती गेल्या लॉकडाऊन काळापासून इतर कार्यकर्त्यांनी पण मदत केली आणि आपल्या कोणतंही पद नसतानाही खासदारांनी आणि शमशेरदादांनी चांगली फलटण तालुक्यात कामं केली. आपल्या प्रभाग 2 मध्ये काही विकास होणं अपेक्षित आहे का किंवा काही विकास तर विकास पद मिळायच्या अगोदरपासून होते. जे आमच्या सुपर्णवयीन आहेत ना नगरसेवक आता ज्यांनी उमेदवारासाठी हक्क दाखवला आहे तर त्यांनी पद मिळायच्या आधीपासून कामं केले आहेत. परत माझे नगरसेवक संदादा हेवेळे यांनीसुद्धा चांगली बऱ्यापैकी कामं केली आहे ती जसं की आमच्या मंगळपेठमध्ये ब्लॉक, सिमेंट रोड विथ 2 जिमखाना आणि महिला वर्ग आहे ना आमच्या इथला ज्यांना नाही का आपण म्हणतो घरगुती मदत चांगली बऱ्यापैकी केलेली आहे त्यांनी पहिले. त्यांची कामं चांगली आहेत. बाकी युवा वर्गासाठी काही विकास होणं अपेक्षित आहे का? आहे गरज आहे त्याची आणि त्या माध्यमातून सुपर्णवयीन हे योग्य आहेत. धन्यवाद. मंगळवार पेठेचा विकास कसा होणं अपेक्षित आहे? मंगळवार पेठेचं बघितलं तर स्पेसिफिकली मला असं वाटतं की इथं शिक्षणाच्या बाबतीत अजून मुलांमध्ये जागरूकता निर्माण झाली पाहिजे. मग त्याच्यासाठी लायब्ररी असेल किंवा जर नगराध्यक्ष चांगले असतील किंवा नगरसेवक तर त्यांना शाळा कॉलेजेसमध्ये फीज कमी करणं किंवा इथली आर्थिक परिस्थिती लोकांची अशी पण एवढी नाही आहे तर शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे जास्तीत जास्त. कारण बाकीच्या गोष्टी ते आता एवढं वर्ष इलेक्शन आणि हे सगळं चालू असतं ते सगळे रस्ते आणि हे सगळे मुद्दे येत राहतात. पण मला असं वाटतं मंगळवार पेठेसाठी स्पेसिफिक करून शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे आणि जी काय आपली प्रगती होणार आहे ती शिक्षणानेच होणार आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलंच आहे. तर मला असं वाटतं की नगराध्यक्ष काय किंवा मी आता ज्या प्रभागातून बोलतो आहे 2मधून नगरसेवक काय इथला तर मला असं वाटतं की अनिकेत अहिवळे हा एक चांगला कॅन्डिडेट आहे, एज्युकेटेड आहे आणि तो स्वतः उच्च शिक्षित असल्यामुळे शिक्षणाबद्दलची त्याची दूरदृष्टी चांगली आहे. इवन अनिकेत राजे पण असतील ते स्वतः उच्च शिक्षित आहेत. सो कारण मंगळवार पेठेमध्ये आत्ता कमी होतं आहे पण गुन्हेगारी किंवा 2 नंबर किंवा असं गोष्टींचं प्रमाण वाढते. आत्ताचा स्टेटस मला माहिती नाही पण आधी तरी होतं असं. पण अशी लोक जर समाजसेवक किंवा अशी राजकीय लोक मदत करायला लागली लोकांचं शिक्षण डेव्हलप करण्यासाठी किंवा मुलांना घडवण्यासाठी तर मला वाटतं आत्ता पण आणि पुढे पण म्हणजे याचा दीर्घकाळ परिणाम राहील मंगळवार पेठेवरती की मुलांना इवन रोजगार बरीचशी मुलं शॉर्टकट मनी आपल्याला मिळतो आहे का किंवा अशाकडे जातात. पण एज्युकेशननी वेळ लागतो पण आपल्याला स्वाभिमानाने जगायला ते शिकवतं. कुठल्या क्षेत्रात आपण काम करतो? मी माझं तसं लॉ झालं आहे. मी ॲडव्होकेट आहे, मुंबईला असतो. पण माझं घर म्हणजे मी इथलाच आहे. फलटण नगरपालिका निवडणुकीत कोणाची हवा आहे? दादांची. कुठल्या दादांची? सनीदादा आहेत. रणजित नाईक निंबाळकर आहेत. प्रभाग क्रमांक 2 मध्ये काही विकास झालाय का? भरपूर झालेला आहे. काय सांगता येईल? जसं की रस्ते आहेत, सिमेंट रोड, जसं की गटार आहेत, परत मुलांच्या शाळेमधील वाचनालय असतील, त्याच्यानंतर लहान मुलांना वही पेन असे बरेच गोरगरीब मुलांना वाटप केलेले आहे. त्याच्यामध्ये असं काय बघितलं नाही ह्या वार्डचा त्या वार्डचा सरसकट सर्वांना वाटप झालेले आहे. त्यामुळे दादांचं काम चांगलं आणि छान आहे. त्यामुळे आम्ही सनीदादांनाच ह्या वार्डमधून मतदान. प्रभागात काही विकास होणं अपेक्षित आहे का अजून? हा थोडा विकास अजून अपेक्षित आहेच. कशा प्रकार काय? जसं की शैक्षणिक थोडंसं अजून नाही म्हटलं तरी एक थोडंफार राहिलेलं आहे थोडं गटाराचं वगैरे काम तर ते ह्या वेळेस होऊन जाईल.
नगरपालिका निवडणुकीत कोणाची सत्ता येईल असं वाटतंय? श्रीमंत रामराजे यांचा मुलगा अनिकेत राजा बाबांच्या. कशामुळं? आता ते स्वतः एवढे शिकलेले आहेत आणि म्हणजे नाही का त्यांची दूरदृष्टी बी असे खूप लांब आहे. आणि ज्या शिकलेल्या मुलांसाठी पहिला तर त्यांचा उद्देश हाच राहील की सगळ्यांना रोजगार मिळावा. म्हणजे माझ्या अंदाजाने तर ते 100% निवडून येतील आणि मुलांना रोजगार देतील. युवा वर्गासाठी काय विकास अपेक्षित आहे आपला? आता युवा वर्गासाठी आता बघा की म्हणजे महाराजांच्या फलटामध्ये अशा खूप संस्था आहेत आणि आपले एज्युकेशन झालेली मुले, ग्रॅज्युएशन झालेली खूप मुलं आहे की त्यांना नोकरी लागत नाही. तर अनिकेत बाबा जर निवडून आले तर ते 100% 10 नाही पण 5 जरी मुलांना तरी नोकरी देऊ शकतात अशा अपेक्षा आहे मला बाबांकडून. प्रभागात काय विकास झालाय काय सांगू शकाल? आता महाराजांच्या काळात तर प्रभागात बऱ्यापैकी विकास झालेलाच आहे. आता वॉर्ड क्रमांक 2मध्ये आता आपण आहोत. आता इथं आपण बघायला गेलं तर इथं लायब्ररी आहे. तर लायब्ररीत फलटण शहरातले सोडून फलटण तालुक्यातले बी मुलं अभ्यासाला येतात. अजून आपण इथं बघू शकता बुद्धविहार आहे. बाबासाहेब आले होते तर बाबासाहेब फलटणमध्ये येऊन गेले म्हणून तिथं बुद्धविहार बांधण्यात आले. हे बी रामराजांच्याच अंतर्गत झालेले काम आहेत. पाण्याची टाकी आहे. आता अनिकेत बाबा सुरुवातीला इथंच आले ते चावडीवरती. तर इथंच नारळ पडलं तर मला तर वाटतं की ह्या वेळेस तर चावडीचं काम 100% होईलच त्यांच्यामार्फत. आणि विकास झालेलाच आहे. तुम्ही सगळीकडे बघू शकता की इथं सगळीकडे बंगलेच आहे. असं कोण झोपडीत राहत नाही किंवा साध्या घरात राहत नाही. हा विकासच आहे ना. धन्यवाद. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.